तुझे देख देख सोना, सोना तुझे देख देख तुझे चलना, असंच काहीतरी गाणं आहे ना. जादू है नशा है. काय गाण्याची भेंडी चालू आहे काय. हा? तुझको छुपा लो अब जाऊ कहा, किधर भी जाओ लेकिन तुम क्या कर रही हो. गोरा होने की कोशिश कर रहे हैं. गोरा होने का कोशिश कर रही क्या तू. हाँ मेरे को भी गोरा होना है. तेरे को भी करती ना. अभी ये क्या लगा रही है तू. ये लगा रही है मास्क. ये देखो संतरे का मास्क आहे. संतरे का ती लावायली आता बघा तोंडाला. शाळेतनं तासावरनं आली आता 10वीच्या तासावरनं आणि म्हणले काय करू कर म्हणे. तर मग आपलं टाइमपास बघा ही असं मास्क लावायला लागली तोंडाला. लॉकडाऊन मध्ये कधी मास्क लावलं नाही ते आता मास्क लावलं होतं का. तर आता बघा ही लावून झालं की माझं ही स्क्रब करणार आहे. स्क्रब आज मॅडमचा मूड झालाय. मग म्हणलं चला आपण पण का नाही कूलर बिलर लावून ओके मध्ये स्क्रब करत करत द्यायचे ठेवून मस्त मध्ये होय गार. सगळं झाल्यावर परत मला सांग उठव बरं का. हां आणि इकडं बघा लिंबाचं झाड आहे. लई भारी झाड आहे बघा. हे घे म्हणून मोठ्याच्या मोठं सावली खाली एकदम मस्त पडते. पण रोडलाच पडते त्यामुळे काय बसता येत नाही. तर ह्या लिंबाचा पाला पण तुम्ही तोंडाला लावू शकता बघा. हे असा घ्यायचा आणि असं तोंडाला लावायचा. कसा घासायचा. ज्यूस पण प्यायचा त्याचा चांगला असते. वत सगळं. आता तुम्ही कमेंट करचाल की ताई ती बारकी आहे आणखीन तर तुम्ही तसलं लावू देऊ नका तिच्या तोंडाला. पण एक सांगते की संत्राचं आहे ते त्याच्यामुळं त्यानं काही चेहऱ्यावरती इफेक्ट होत नाही. गोरी होती मी तेवढी. स्किन कशी चांगली राहते ना त्याच्यामुळं ती लावायचं असतं. काही नसते लहानचं मोठ्याचं. फक्त एवढंच की कधी तर लावायचं. रोज नाही लावायचं. ओके चला आता मी माझं स्क्रब करून घेते मस्त. मला वाटलं डोक्यावर टाकते का काय कुणास ठाऊक पुरगी. आता लावलंय बघा. आता पापड घातलंय वाळायला तिथं तोंडावर. ती पण कशात आहे माहिती का संत्र्याचा पापड आहे. ते आता तोंडावरचा पापड वाळला काढायचा आणि तळायचा आणि खायला द्यायचा हिला. आता ते काढताना पण तुम्हाला दाखवते बरं का. हे कसं आहे आता वल्ल आहे त्यामुळं असं जरी लावलं तरी ते निघतंय. आणि वाळून झालं की असं 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 करून काढायचं. ते नागिनीचं कातड कसं निघतं वरचं ते तसं निघतंय बघा हे. आता मला काय करायचं माहिती का स्क्रब करायचं आहे. जरा चेहरा कसा डल पडलाय नको बाई त्याचा लई घाण वास येते. हे पण लावायचं आहे. हे पण लावायचं. पहिला तर हे स्क्रब करून घेऊ आपण. आज काही निवांत आज सुट्टी असल्यामुळं नो टेन्शन. ओके बघ मला मी कामाला जाते माझ्या नवऱ्या संग त्यामुळे आज सुट्टी आहे. हां तर चला आता स्क्रब करून घेऊया. बघा आता चेहरा माझा कसा गोरा व्हायला लागलाय का नाही. असं त्याच्यासाठी पोरगी असावी लागते. बघा असं लावते. बोल ग चिव. ती काय झालं माहिती का तिच्या ते तोंडाला मास्क लावलंय त्यामुळे तिचा चेहरा आहे ना पूर्ण आकसून घेतलाय. ते आपल्याला दिसत नाही पण तिला कळतंय. त्यामुळे ती अशी करायला लागली. ती चायनाचा माल आहे. ती चायनीज मध्ये बोलायला लागली. ती बोल काय एकदा चिव नको. बरं जाऊ द्या. आता का नाही असं उन्हातानाचं बघा असं स्क्रब करायचं आहे आपलं निवांत. आणि झोप लागली की झोपायचं बस. सोडत 10-15 मिनटं बघा हे असं मसाज करायला लागते. तर आता ही झालं की दुसरी प्रोसेस आहे ती तुम्हाला दाखवते परत. आताचा चेहरा मगाचा चेहरा तर नंतरचा चेहरा तुम्हाला मी बिफोर आफ्टर हां दाखवते तुम्हाला कसला असतं बिफोर आफ्टर तुम्हाला. ओके बाई गालावरचं कातड काढायली पोरगी. काढ कसं दिसायला लागलंय ते. आणखी मी काढून देते तुला नको का. तिला बोलायलाच नाही. वरतून काढायचं असते तसं दोन्ही साईडनं हे कर असं. काय खरं नाही. आता एवढं लावलं तरी ही करते म्हणल्यावर ते काळं मास्क लावल्यावर काय होईल चिव तुझं ग. हा वड असं दरा थांबा मी त्याला काढू लागते. 2 मिनिट काढू लागते की लगेच.
काय अगं हे जाऊ दे बाबा, चुकीचं आहे हे असलं. निघलं बघा, निघलं बघा, निघलं का? ओके. झाली झाली, गुरी झाली, गुरी झाली. आता हे पापड तळतो आता. तळण खातच होतं चिकटे. झालं का आता? आता मी पण गुरी झाले. मग तुम्हाला दाखवत्या बघा, झाली का नाही गुरी मी पण. तू पण झाली, मी पण झाली. आता ते तसलं मास्क लावायचंय, लिंबाचं लिंबाचं. लय घाण वास येतो म्हणून बघू चला. लय घाण वास येते, पण बघू लावूया तरी आपण कसं वाटतंय काय. आणि चेहरा एकदम एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट झाला बघा, एकदम ग्लो आलाय चेहऱ्यावरती. आता ते मास्क लावूया चला. आता ही लिंबाचा पाल्याचा मास्क बघा, ती लावायचा असा पूर्ण, फक्त इथं इथं लावायचं नाही, आणि इथून असं पूर्ण खालून आणि इकडून असं लावायचं पूर्ण. आणि मग परत 10 मिनिटानं परत धुवून टाकायचं. वाळवून धुवून. अयो, येते आणि ना, हो वास घे. येते. शी. अय काय तुझं कसं झाला चेहरा? आलाय का ग्लो चेहऱ्यावर थोडा? लगेच येत नसते. शी ते कसं वाटतंय? ए बाबा नको नको. जेवणे. चू नाही बाबा, असं काहीतरी. गेल्या वेळेस लावलं होतं मी, लय घाण वास येत होती, तसंच ठेवलं मी. त्यामुळं मला माहित होतं, म्हणून मी हिला सांगितलं की लय घाण वास येते ह्याची म्हणून. म्हणून मी मुद्दाम लावा लागलो. लावून बाई, आता काय करते. तुला लावून पोरं व्हायचं की आता. लावून झाल्यावर तुम्हाला दाखवते बरं का आता माझा चेहरा हिरवा हिरवा. चिकूल थापल्यावर टाकलं माझ्या तोंडाला सगळ्या पुरीनं. हे बघा वर्तमान ते तोंडात पण घालायची माझ्या, कडूजार लागायला थोबाडाला. वर्तमान आपो का धोका आहे, भूत सीखने का मौका आहे. बघा घर बसल्या कुठं ना काय काही असं. ही पोरगी जरा कुठं झोपाव म्हणलं तर झोपू देत नाही. काहीतरी आज म्हणे, आज माझा मूड झालाय म्हणे, हे चेहऱ्याला लावायचा. आणि हे बघा असं लावून ठेवलंय, बरं वाटतंय. आता ही पूर्ण असं असं हे झालंय, आकसून घेतलंय पूर्ण असं चेहरा. आता 10 मिनिटं ठेवायचा आणि 10 मिनिटांना परत धुवायचं. 10 मिनिटांनी धुवून झालं फ्रेशमध्ये की मग तुम्हाला माझा चेहऱ्यावरचा ग्लो आणि चेहऱ्यावरचं तेज कसं आलंय ते तुम्ही नंतर कमेंटमध्ये सांगायला विचारू नका. ओके. बघा 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 बघा. दिसायला काय म्हणतात आता बघा, आता स्किन कशी दिसायला लागली, एकदम छान मस्त. त्याच्यावरनं मी सनस्क्रीम लावली. आणि तू काय लावलं? मी बॉडी लोशन लावलंय. आणि तुम्हाला सांगू का मैत्रिणी, इथं माझ्या इथं ना असं काळा डाग लागलाय, तर काय करावं लागेल ह्याला बरं? उपाय सांगा, उपाय. कमी आहे तोपर्यंतच, नाही तर परत जास्त वाढेल आणखी, आहे का नाही? तर आमच्या आज घर बसल्या अशा गमती झालेल्या आहेत त्या, असं माकडावणी तोंड आमची झालती. तर आता सांगा तुम्हाला कसं वाटतंय. तुमच्या पोरींना पण सुट्टी असल्यावर तुमच्या पोरी पण अशाच करतात का सांगा. हे आमचं ही येडं कार्टूनला येड आहे, काही पण करत राहतं सारखं. पहिलं तर लहान असताना सारखं मेकअप करायची, फेअर अँड लवली बॉडी काय व्हाईट टोन, परत ती फाउंडेशन, ती लिपस्टिक घेऊन यायची सारखी माझ्याकडे. मम्मी थांब मेकअप करू आणि असं मेकअप करायची का नाही, बोलून दिसायची ते चटकीत तरी बस चांगली दिसत असेल, एवढं डेंजर करायची. पण जाऊ द्या म्हणायची, पोरगी हाय पोरी तिची हाऊस आहे की माझा मेकअप करायची. पण मला धड फोटो बी काढायला काहीच एवढं भारी मेकअप करायची ती माहिती का माझा. मला फोटोच काढायची म्हणजे लाज वाटायचा फोटो काढायचं. थोबड माझं असलो पांढरशिपट करून ठेवायची आणि नवरा माझा भ्यायचा आल्यावर मी हे काय केलं म्हणून मी असलं. तरी अशी बघा आमची पोरगी येडेवणी करते, तिला सांगा जरा समजावून तुम्ही. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि मायलेकीच्या गमती जमती जरी तुम्हाला आवडत असतील तरी पण कमेंटमध्ये सांगा. ओके चला मग आता बाय बाय. बाय.